नमस्कार मंडळी, आज आमच्या ब्लॉगचा आहे दुसरा दिवस. निघालो आहे गावाकडे, कवठा या गावाला. चलो निघालो. हे आपला प्लॅन भाई हे आपला रेग्युलरचा पेट्रोल पंप HP चा. आज संतोष अभिमान राजळकर यांनी 54.85 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे. तर टार्जन त्याला धन्यवाद करते. अशा प्रकारे आम्ही पेट्रोल टाकून आता इथून निघालो आहोत. हा कालचा तो परिसर, हिरवळ, हे कबाडखाना, पाट्रा गेल्यावर आम्ही पहिले शिवा खाणार आहोत. आता ते आपण बघू शकता की बघा ते पोरं बघत बसले, तिघ जण आपलीच वाट बघत बसलेले आहे. आणि आता गेले गेले ते काय म्हणते हे आपण बघूया. क्या पादरे लगी आली माहिती रस्ता गाडी थांबून नाही म्हणजे पोरं येऊन बसते. गाडी उतरले की पळालं. हे आपण बघू शकता. म्हणलो तुम्ही गेले गेले शिवा खाणार आहे. शिवा खाणार बोलू वाटत नव्हता. बघा आता बघू शकता करण कसा आपल्याकडे किलोमीटर लांबून आलो तुमच्या आधी. 6 किलोमीटर येत नाही तुम्हाला. बघू शकता रडत आहे आता. काल सारखंच कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही मला माहिती आहे का असं सांगायला. परभणीचे वामन भाऊ, रवी भाऊ रोज अभ्यास करायला 15 दिवसात एकदा. हे आम्ही शेट्टी रोज सोमवारी चला, शुक्रवारी चला, काही काम नाही. पोरीमुळे आले परभणीच्या सुद्धा पोरी करण्यात आले. कॉलेजला जाऊन मास्तरला सगळं विचारायचं जेवढे तेवढे, बाकी जाऊ द्या. डायरेक्ट सोमवारी जायचं. मग डायरेक्ट शुक्रवारी जायचंच नाही. अरे ते परभणी युनिव्हर्सिटी असून कोणी करण्याचा नाही करायला लागत नाही. पण मायाला खरंच आपल्याला मार पाहिजे जेवढं करायचं. आपण आपल्या करू, आपल्या लिमिटमध्ये करू. अरे परत मास्तर मारायचं ना. रिपेरिगेशन आपण युनिव्हर्सिटी दाखवायचे. बघू शकता आम्ही शुक्रवारी त्या गावात गेलो नव्हतो. आज जात आहोत त्या गावात. शुक्रवारी फक्त आम्ही बाहेर फक्त शेतकऱ्यांना भेटलो आणि शेतीचं ट्रॅक्टरचे वगैरे फोटो वगैरे घेतले आणि विडिंग वगैरे केली होती. तर आज आम्ही प्रत्यक्ष त्या गावात जात आहोत, शेतकऱ्यांना वगैरे भेटणार आहोत. बघू शकता गावाचा रस्ता चांगला आहे आणि दोन्ही साईडला झाडं वगैरे आहेत. इथे शाळा आहे. शाळा म्हणलं की आपल्या एकदम मनातली गोष्ट आहे. बघू शकता ही गावातली पाण्याची टाकी, स्कूल बस, ही कवठा ग्रामपंचायत, सगळेजण उतरलेले आहेत. बघा मित्रांनो, आपण आता 2 जागेवरचं सॅम्पल घेतलेलं आहे आणि आपण जात आहे 3ऱ्या ठिकाणी. सत्यम गोणी घेऊन जात आहे. इकडं ज्ञानेश्वर तेव्हा कापसाची माहिती सांगता गेलता. तर आता ते उडदाची माहिती सांगाल आपल्याला. सांगा मित्र. उडद हे एक थोडं 2 मिनिट जाऊन येतो. हे चुकीचं आहे बाबा. हे दरवेळेस कट मारून चाललंय. त्याला माहिती येत नाही म्हणून चाललंय. आता करण सांगेल तुम्हाला. उडदानं जमिनीतलं नायट्रोजन कंटेंट वाढते, कारण ते लेग्युमिनस क्रॉप आहे. लेग्युमिनस क्रॉप हवामानातलं नायट्रोजन दिमागातली वही उघडी आहे माझ्या. करण खोटा नको. मूग, तुम्ही उन्हाळ्यात काय म्हणतात त्याला उगू शकता. उन्हाळ्यात जर तुम्ही फिरावं उडद, मूग, भुईमूग, तर तुमच्या पुढच्या पिकासाठी जमिनीतला नायट्रोजन कंटेंट वाढते. धन्यवाद. करणनं आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. बघू शकता मित्रांनो, इथं डिस्कशन चालू आहे.
हे भैया आपले फार्मर आहेत, यांच्याकडून आपल्याला माती सॅम्पलिंग घ्यायचं. हो कालच्या 13 तारीख 14, 15, 16 इंडिया गेला ऍव्हरेज फार्मर थोडे ना प्रत्येक जण त्या मशीन यूज करते, कथा यूज करतात. पण आपण शिकलेलो तर आपण वेगळे पाहिजे. आपण वेगळे पण टाकला. मित्रांनो, त्या शेतकऱ्याला बाहेर जायचं आहे तर लवकरात लवकर सॅम्पल घ्यावे आपण. जाऊ दे भैया. आता आपण जात आहे जिथे शेणखत कमी आहे त्या ठिकाणी. सामान वगैरे सगळं जपून ठेवा. शेतकरी आपल्यावर भरवसा करून आपल्या जवळ देतात. हे आता लवटेचं झालेलं आहे म्हणून ते बसलं. लवटे बसू नको लवटे. तर मित्रांनो, कोणतेही पीक घेण्याच्या पहिले मातीचे परीक्षण करणे आवश्यक असते. मित्रांनो, मी सांगतो, आम्हाला ती करायची गरजच नव्हती. आमच्या कॉलेजमध्ये मुली आहेत ना, जास्त हुशार आहेत. माझं नाव मंगेश लक्ष्मण पादरे. येतो काय आधार कार्ड नंबर 98 गावामध्ये टाक. जास्त हुशार आहेत, जास्त काम करायचं. कोणाला सांगू नका. पण हे आम्ही चुकीच्या पद्धतीनं आम्ही माती परीक्षण करायलो. कारण माती परीक्षण हे ऑर्गॅनिक मॅटर टाकल्यावर करायचं नसते. आमच्या सरांना पण माहिती आहे. सर फक्त पैशासाठी जास्त शेतकरी येईल. बघू शकता शेतकरी दादा पण आपल्यात मिसळलेले दिसत आहेत. त्यांची ड्रेसिंग पण आपल्यासारखीच आहे. बरोबर आहे. हाफ ड्रेस घालून यायचं चांगलं होतं तरीही घालू. नाही, ते अध्यक्ष आहेत, ते अध्यक्ष वेगळेच राहतात. अध्यक्ष जास्त मजा घेऊ आपण. बघू शकता संतोष राजळकर हे सत्यमला समजावून सांगत आहे. संतोष राजळकर यांनी सत्यमची मदत केलेली आहे. सत्यमला थोडं अडचण येत होती, त्यामुळे संतोषने त्याला घेऊन दिली. प्रवीण भाऊ, 2 शब्द मोलाचे बोला ना. हे सगळं करायची गरज नव्हती आज आपल्याला. 19 पुऱ्या थोड्या महान शब्दाला समजणाऱ्या, त्यांच्यामुळे आज आपल्याला हे करावं लागले. अरे ती अवघड आहे. युनिव्हर्सिटी रे, ती युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही तुम्हाला जर माहिती असेल, युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा करत नाहीत. हे कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर गोलेगाव मध्ये थोड्या मुली आहेत. मॅटर सुद्धा जाऊ द्या, काय म्हणू आता बोलू शकत नाही. मी बोलू शकत नाही. परिस्थिती गंभीर आहे. संतोष अण्णाच्या इथं सगळे सगळेच निघत आहेत. दाजी बहीण दिली असं का? बरोबर. दाजी बोला ना 2 शब्द. ट्रीटमेंट ते टाका ना, बाईकच्या हे प्रकारचं हे टाका ना, सगळ्या सुद्धा केला जीवनात. ही चूक केली. एक वावर सोडून दिले आम्ही. जीवनात सगळ्या चुका करा, पण ऍग्रीला कधी ऍडमिशन घेऊ नका. असं करायला लागते. बघा, बघू शकता इथं विहीर खांदलेली आहे. लहानपणी जसं खांदलेलं. मायला येत खरा शेतकरी तर ते भयापेक्षा आपल्या संतोषांना दिसत आहे. दुसऱ्या ठिकाणी चला, असं संतोषांना म्हणणं आहे. प्रवीण मुलगेने कसं चांगल्या प्रकारे घातलेलं आहे. बघू शकता हे काका हात कोळपीनं कोळपत आहे, बिडिंग करत आहे. बघू शकता बिडिंग कशी आहे. गवत किती जास्त झालेलं आहे. या काकाजवळ आपण आलेलो आहोत. प्रवीण पण आलेला आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता कशी चालू शकता ते बघू आपण चालून. अरे तुफान किती जिद्दनं सोडली. बघू शकता शरद लाड आहे, हातकोळपी चालवत आहे. आणि हातकोळपी कशा प्रकारे काम करते बघू शकता तुम्ही. हे शेतकरीचं जुगाड टाईप आहे, जुगाडू म्हणतात त्याला. हे बघा, बघू शकता ना तुम्ही. बघा
आता शरदचा पाय एक थोडा लंगडा आहे म्हणून ते एका साईडला चाललंय. खाली वर जमीन चालते. धन्यवाद. तर बघू शकता आपण इथलं सॅम्पल घेऊन आता आपण निघालो आहोत. तिकडं आपलं 2 शेतकरी आहेत, करणचा आणि माझा शेतकरी तिकडेच आहे. पण मी सॅम्पल इकडे घेतलेलं आहे कारण तिकडच्या शेतकऱ्यांचं त्यांनी सॅम्पलिंग वगैरे केलेली आहे, त्यामुळे मी आता इथेच घेतलं. आता तिकडे जात आहोत आपण. करणचं, अविनाशचं, दाजी आणि ज्ञानेश्वरचं घ्यायला. तुम्ही बघू शकता प्रवीण भाऊ खूपच तपलेले दिसत आहेत आपल्याला. मावळे आम्ही वादळ आम्ही बघू शकता. अविनाश बस झालं ना आता हळदीच्या रानातले वाढते 6 फूट मधल्या फक्त एका वावरात आम्ही गेल्या वर्षी होता आमचा हळदीच्या रानात, आम्हाला हायपो फवारावं लागलो, लेच वाढू लागला की. हो हा. शेतकऱ्यांनी आपल्याला कापसाबद्दल माहिती सांगितलेली आहे. इथला कापूस जास्त वाढते असं त्यांचं म्हणणं आहे. आपला अविनाश गाईच्या पिलासोबत थोडं खेळत आहे, बघू शकता तुम्ही. बस बस बघू शकता आपण सगळ्याच हे घेतलेलं आहे सॉइल सॅम्पलिंग. आता करण वसेकर याचं सॅम्पलिंग घेत आहे आपण. संतोष राजळकर फोटो घेत आहे. अविनाश. तर आमचं आता सॉइल सॅम्पलिंग घेऊन झालेलं आहे. बॅक साईडला आता आम्ही परत जात आहोत बसमधल्या. आता आम्हाला आमची डेली डायरी चेक करून घ्यायची आहे. केसाची माहिती होऊन जात आहे या दिवसांमध्ये. डेली डायरीकडे जाऊ आपण. डेली डायरी लिहिल्यानंतर आम्ही डायरी करून आता निघत आहे रिसर्च स्टेशनकडे. संतोष आताच डायरी कंप्लीट केली. आता चेक करायसाठी आम्ही रिसर्च स्टेशनला जात आहोत. लवकर जाता. पोरं तिकडे थांबलेले आहेत. आम्ही दोघे इकडे डायरी घेण्यासाठी आलो होतो. तर मित्रांनो इथलं आपलं डायरी चेकिंग झालेली आहे आणि आपण आता जात आहोत. अक्षरशः मास्तरने आमची वाट लावली. हा, मास्तरनी तर खरंच वाट लावली, पण जाऊ द्या, ऍडजस्ट करावं लागते थोडंफार. हे रोड आहे आपला. हेलो गाइस, ये पीछे व्लॉग कर रहे थे, हमने इनका मोबाइल ठस्सा कर लिया है. ये रही